व्हेरी गुड इव्हनिंग ऑल. वेलकम टू झालं आपलं. सो आज आपला टॉपिक आहे. आज आपला टॉपिक आहे. जस्ट मी म्यूट केलं ना. आज आपला टॉपिक आहे करिअर. ओके. काल रिलेशन होतं. ओके. सो हेल्थ रिलेशन झालंय. आज आपला टॉपिक करिअर. सो वी विल फोकस टुडे ऑन करिअर. हो कोण कसं आहे तर आपण ते स्वतःला सांगत आहोत. जस्ट रिवायझिंग इन अ मिनिट. हे आपण स्वतःच्या अंतर्मनाशी भावनेने कनेक्ट होऊन आपण स्वतःला म्हणतोय. आय एम सॉरी. ही 4 सेंटेन्सेस. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. ओके. सो आय विल नॉट रिपीट द स्टेप्स अगेन. आजचं टॉपिक आहे करिअर. आपण घेतलेल्या पेन आणि पेपरचे 4 कॉलम करा. ओके. पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला करिअरची असणारी खंत म्हणजे काय, की हवं ते करिअर निवडता आलं नाहीये, किंवा आवड नसलेल्या क्षेत्रात राहिलोय, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नाहीये, किंवा नवीन स्किल सेटच नाहीये, जे शिकायचं होतं ते शिकायचं राहून गेलंय, मनाला हवे तशी नोकरीच मिळाली नाहीये, स्वतःच्या मूल्याशी विसंगत काम करायला लागलंय. असं कुठल्याही प्रकारचं आपल्या मनामध्ये करिअर बाबतचं दुःख असू शकतं. आता असा प्रश्न पडेल, जर का काही हाऊसवाईफ असतील, जसं प्रेमाजी आपण जरी हाऊसवाईफ असाल तरी पण तुम्ही तुमच्या आयुष्यात जे घर चालवताय हे खूप मोठं करिअर आहे. ओके. यू आर द सेंटर ऑफ युअर फॅमिली. जो घराचा बालेकिल्ला नेहमी घरातली एक स्त्री चालवत असते. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. करिअर हे काय फक्त बाहेर गेलं आणि पैसे कमवले म्हणजे करिअर होतं असं नाहीये. तुम्ही तुमचं घर घडवता, वर्षानुवर्ष संसारामध्ये कष्ट करता, हे एक मोठं करिअरच आहे. ओके. सो जस्ट इन केस इथे तुम्ही लिहू शकता की तुम्हाला जे शिकायचं होतं किंवा त्याच्यात पुढे काहीतरी करायचं होतं ते राहून गेलंय, असं तुम्ही लिहू शकता. आय एम जस्ट गिव्हिंग यू द गाईडलाईन. जे तुमच्या बाबत खरं आहे ते तुम्ही लिहा. ओके. जस्ट आय गाइडेड यू अ लिटिल बिट. दॅट्स इट. क्लिअर आहे ना प्रेमाजी? ओके. ओनली द इंटेन्शन टू हॅव अ क्लिअर अंडरस्टँडिंग. दॅट्स इट. करिअर बाबतचा आनंद. आता आवडीचं काम करायला मिळणं किंवा स्वतःला हवं तसं शिक्षण मिळणं हा पण एक नशिबाचा भाग आहे. ओके. जस्ट अ सेकंड. जस्ट अ सेकंड. एक फोन कॉल आहे, मला जस्ट घेऊ दे. ओके. सो सॉरी सॉरी गाईज, इट वॉज टू मच अर्जंट म्हणून मी याला घ्यायला लागलो कॉल. सो सेकंड आहे करिअर बाबतचा आनंद. आपल्याला हवं ते शिक्षण मिळणं, हवं ते कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं, एखादी नोकरी चांगली मिळणं, हवं ते काम करता येणं, घरामध्ये हवं तसं घरासाठी पण काम करणं, हे सुद्धा एक आनंदाचा भाग असू शकतो यामध्ये. सो यू कॅन राईट इन सेकंड कॉलम. आता आपल्या आयुष्यातलं ध्येय काय आपल्या करिअरचं, की आहे त्या कामात प्रमोशन, अजून शिक्षण, अप्रिसिएशन, किंवा समाजासाठी योगदान. म्हणजे काय, की ऑलरेडी आपण काहीतरी अचीव केलंय. करेक्ट. ओके. पण आता सगळ्याच गोष्टी पैशाशी रिलेटेड नाहीये, पण तुम्हाला असलेलं ज्ञान जर समाजाला द्यायचं असेल, किंवा एखादं योगदान करायचंय, की एखादं तुम्हाला स्किल सेट येत असेल ते द्यायचंय, किंवा तुमचं जे काही ध्येय आहे कामाच्या बाबतीत, ओके, ते तुम्हाला जर समाजापुढे न्यायचं असेल तर ते सामाजिक योगदान सुद्धा तुम्ही हे ध्येयामध्ये घेऊ शकता. किंवा एखादा व्यवसाय करायचा असेल तेही तुम्ही लिहू शकता. ओके. त्या ध्येयामध्ये येणारे अडथळे पुढच्या कॉलम मध्ये लिहायचे. ओके. की लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे, मी स्वतःचं काम नाही करू शकत आहे, मला तेवढा आत्मविश्वास येत नाहीये, किंवा स्वतःवर कॉन्फिडन्स नाहीये, किंवा कामात कंटाळा येतोय, किंवा व्हॉट सो एव्हर इट इज. टेक्नॉलॉजीशी मी अडॉप्ट करू शकत नाहीये, हे कम्प्युटर्स, लॅपटॉप आणि हे जे काय हायटेक चाललंय अडॉप्ट होत नाहीये. सो दिस कॅन बी युअर अडथळा. ओके. आणि त्याच्यानंतर 5व्या कॉलम मध्ये तुमची स्ट्रेंथ. मी खूप चिकाटी आहे, मला येत नसलं ना तरी मी 5 वेळेला प्रश्न विचारते. दॅट इज, मी जोपर्यंत मला अचीव होत नाही धैर्य, तोपर्यंत मी प्रश्न विचारते. माझ्यात स्वतःत आत्मविश्वास आहे, मी सर्जनशील आहे, माझा स्वभाव शांत आहे, व्हॉट्स एव्हर. ओके. किंवा जी सपोर्ट सिस्टम मध्ये तुमचे गुरु येऊ शकतात इकडे, किंवा फॅमिली मेंबर्स येऊ शकतात जे तुम्हाला मोटिवेट करतायत. ओके. असे हे 5 कॉलम आपले आहेत एकूण. या 5 कॉलम मध्ये हे सगळं लिहायचंय करिअर बाबत. टू समराईज, फर्स्ट कॉलम काही दुःख, काही अडकलेल्या गोष्टी मनामध्ये, काही गिल्ड्स असू शकतात. त्यानंतर आनंद, त्यानंतर ध्येय की काय करायचंय, त्याच्यात येणारे अडथळे, आणि त्याला असणारी सपोर्ट सिस्टम म्हणजे स्ट्रॉंग पॉइंट्स. सगळ्यांना क्लिअर आहे की काही शंका असेल तर विचारू शकता प्लीज. प्रेमाजी क्लिअर आहे तुम्हाला ना?
कारण आय थिंक करिअर आपण फर्स्ट टाइम करतोय म्हणून जस्ट आय एम दिस क्रॉस चेकिंग अँड कन्फर्मिंग. हॅलो प्रेमाजी. येस. ओके, क्लिअर आहे ना तुम्हाला? म्हटलं क्लिअर क्लिअर क्लिअर. थँक्यू थँक्यू. सो 9:53 झालेत. साधारण 9:57 पर्यंत आपण वेळ घेऊया करिअर बद्दलचं लिहायचं. ओके. Okay, I think are we done? Just give me a thumbs up in chat window. Am I audible or not? मला कळत नाहीये कारण कॅमेरावर कोणी नाहीये त्यामुळे. Okay, clear. Perfect. Shall we start? Prima ji, Yes. written? Yes, All yes. done? Very good. Chalo. All right. So stop writing. Relax yourself. Relax your body. एका comfortable जागी बसा. That is very important. Okay. Take a deep breath. Hold.
म्युझिक आता ऐकू येईल तुम्हाला. अँड रिलीज. म्युझिक येत असेल तर जस्ट चॅट बॉक्स मध्ये थम्स अप किंवा जस्ट गिव्ह मी अ फीडबॅक. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. व्हेरी गुड. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. खांदे रिलॅक्स ठेवा. चेहऱ्यावर हसू ठेवा आणि पाठीचा कणा शक्यतो सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तो आपला युनिव्हर्सल अँटेना आहे. युनिव्हर्सशी कनेक्ट करायला एनर्जी फॉर्म मध्ये. आता मी जे काही सांगतोय ते नीट ऐका. मनात येणारे जे काही विचार आहेत ते सध्या बाजूला ठेवा. येणाऱ्या विचारांना सांगा की तुम्हाला सगळ्यांना मी अटेंड करतो, फक्त 10 मिनिटांनी मी आपण तुमच्याशी बोलूया. सो रिलॅक्स युअर माइंड. एकूणच वेगवेगळी टेन्शन्स, प्रेशर, भूतकाळातील, वर्तमान काळातील, भविष्य काळातील या सगळ्या चिंता करून काय मिळतं आपल्याला? उगाच आपण आपलं टेन्शन, प्रेशर वाढवून ठेवतोय आणि आपली वॉटर लेवल, पाण्यातली, शरीरातली, मेंदूतली ही कलुषित करतोय. तेव्हा ही मनातली जळमट साफ करणं आपलं प्राईम एम आहे. तेव्हा नीट लक्ष देऊन सगळं ऐका. माझ्या मागे रिपीट करा. माझ्या संपूर्ण आयुष्याची मी जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि जे घडणार आहे त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, नकारात्मक परिस्थिती किंवा नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मीच आकर्षित केलंय. मी स्वीकारतो की ही परिस्थिती मीच निर्माण केली आहे, अट्रॅक्ट केली आहे. या नकारात्मकतेचा, या निगेटिव्हिटीचा मी संपूर्णपणे ताबा घेतलाय आणि या निगेटिव्हिटीला मी या बंधनातून मुक्त करणार आहे आज. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड आणि नाकावटे रिलीज. असा विचार करा, आज आपण ट्रेकिंगला जाणार आहोत, पर्वतारोहण, आणि त्यासाठी आपण आज आपली बॅग भरतोय. ती बॅग भरताना सगळ्या गोष्टी आपण नीट भरतोय, जसं टॉर्च झाला, मोबाईलचा चार्जर झाला, आणि मनात कुठे ना कुठेतरी भावना अशी संमिश्र आहे की काळजी वाटतेय, मध्येच थोडीशी भीती वाटतेय, मी नक्की चढू शकेन ना, पण खूप आनंद पण होतोय, किती दिवसांनी मी आज ट्रेकिंगला जाणार आहे यार. कारण तुमचं ते खूप वर्षांपासूनचं स्वप्न आहे की या आवडीच्या ठिकाणी मला ट्रेकिंगला जायचंय, तिकडे आपण जाणार आहोत. सगळा प्रवास नीट होईल ना, मला तिथलं वातावरण सोसेल ना, अशा विविध चिंता हळूहळू डोक्यात येत आहेत. अशा संमिश्र भावना जरी मनात असल्या तरी आपण सगळी बॅग भरली आणि आपण निघालोय. आता हळूहळू श्वास घ्या, होल्ड करा आणि रिलीज करा. कल्पना करा, तीच आपली लाडकी सॅक घेऊन तुम्ही एका सुंदर पर्वताच्या पायथ्याशी उभे आहात. तुमच्या समोर एक उंच पर्वत उभा आहे, शांत पण तितकाच भव्य आणि प्रेरणादायक. हवा थोडी थंड आहे पण ताजी आहे आणि एकदम स्वच्छ आहे. जस्ट फील दॅट. त्या हवेची झुळूक हळूचकन त्वचेला स्पर्श करते.
सडनली अंगावर एकदम शहारे आलेत. तुम्ही दोन्ही असे खांदे चोळत आहे. थंड वाटतंय एकदम. तो पर्वत खरंच उंच आहे, पण त्याचं सौंदर्य, त्याची शांतता तुम्हाला आकर्षित करते. आज त्या पर्वताकडे बघून तुम्ही मनाशी ठाम निश्चय केलाय की मी त्या पर्वताच्या शिखरावर पोहोचणारच. असं म्हणताच तुम्ही पहिलं पाऊल उचललंय आणि सपासप चालायला सुरुवात केली आहे. तुमचं प्रत्येक पाऊल एक श्वास आहे. तुमचं उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे आत्मविश्वास, दुसरं म्हणजे धैर्य आणि तिसरं म्हणजे तुमचं समर्पण. वाट थोडीशी काटेरी आहे, दगडगोट्यांची आहे, कधी एकदम सरळ आहे. तुम्ही मस्त चालताय. काही अंतर गेल्यावर वाट वळणावळणाची दिसतीये, पण तुम्ही अजिबात थांबत नाही. मनात एकच ध्येय की हे मी शिखर करणारच. या शिखराच्या अंताशी मी पोहोचणारच आहे. त्या शिखराचं टोक मला बोलवतंय आणि मी तिकडे पोहोचणारच आहे. असं म्हणता म्हणता तुम्ही अर्ध्यावर पोहोचलात सुद्धा. थोडस दमल्यामुळे थोडस तुम्ही एका दगडावर शांत बसलेत. तुम्हाला धाप लागलीये थोडीशी, म्हणून तुम्ही जोरात श्वास घेताय. आपल्या आतल्या आवाजाकडे लक्ष देताय. आता तुम्हाला आतला आवाज सांगतोय की माझ्या आतमध्ये अपार शक्ती आहे. प्रत्येक अडथळा मला शिकवतोय की तुम्ही पुढे चालायला सुरुवात करता आणि आता तुम्ही चालायला परत सुरुवात करताय. तुमच्या अपार शक्तीचं मला दर्शन झाल्यामुळे तुम्ही परत जोमाने सुरुवात करताय चालायला. आणि आता चालणं एकदम सुखकर झालंय. लागलेला दम गायब झालेला आहे. आजूबाजूला हवा थंड आहे, पण मनात उष्णता आहे ती आतल्या जिद्दीची की ते शिखर मी साथ करणारच. आता असं म्हणता म्हणता तुम्ही ते शिखर पार केलं आहे. त्या उत्तुंग शिखराच्या टोकावर पोहोचलेल्या जिथे तुम्हाला पोहोचायचं होतं. बघा ते सूर्यकिरण कसे चेहऱ्यावर पडतायत. हवा थंड आहे. ते भव्य आकाश तुमचं हसून आणि आनंदाने स्वागत करतंय. आकाशात विहार करणारे ते पक्षी काय सुंदर दिसतायत. ते डोंगर, ते छानसे ढग किती छान दिसतायत. लांबवर नजर. तुम्ही हळूच खाली वाकून बघताय तर तुम्हाला घाट दिसतोय. वेगवेगळ्या हिरव्या प्रकारची झाडं दिसतायत. पण तुम्हाला इथे खूप आत्ता शांत वाटतंय. तुम्हाला तुमचा प्रवास करतानाचा संघर्ष आणि मिळालेलं यश याचा विचार करून तुम्हाला खूप आनंद होतोय. तुम्ही आता दोन्ही हात पसरून म्हणताय आणि ओरडताय की मी सक्षम आहे, मी शांत आहे, मी मुक्त आहे, मी संपूर्ण आहे. माझा प्रवास खूप सुंदर होता. माझे ध्येय खूप स्पष्ट आहे. मी स्वतःवर खूप प्रेम करतो. आता माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आज या शिखरावरच आपण निसर्गाच्या सानिध्यात आपलं आसन मांडणार आहोत आणि इथेच मेडिटेशन करणार आहोत.
आजच्या मेडिटेशनचा विषय आहे आपलं करिअर. आता हळूहळू आपण आपल्या अंतर्मनात प्रवेश करत आहोत. आपण बॅग भरताना जी काळजी वाटत होती, जी भीती वाटत होती, म्हणजेच आपण पहिल्या कॉलम मध्ये लिहिलेल्या करिअर बाबतची असणारी खंत, भीती किंवा कित्येक वर्षांपासून जळमटांसारख्या ज्या राहिल्या होत्या ना, त्या तुमच्या व्यथा, त्या सगळ्या आठवा, त्या सगळ्या डोळ्यासमोर आणा. आता आपल्याला स्वतःशी संवाद साधायचा आहे. म्हणा माझ्या मागे, योग्य संधी असूनही ती गमवावी लागली. थोडस धाडस केलं असतं ना, तर आज परिस्थिती खूप वेगळी झाली असती. सुरक्षिततेसाठी न आवडणाऱ्या कामात, नोकरीत राहावं लागतंय. आत्मविश्वासाच्या मोठ्या मोठ्या संध्या गमावल्या. बदल स्वीकारण्यास मन तयार नव्हतं, म्हणून करिअरमध्ये पुढेच जाता आलं नाही मला. घरातल्या काही अडचणींमुळे, काही परिस्थितींमुळे मला मनाला हवं तसं शिक्षणच घेता आलं नाही. मला योग्य ते मार्गदर्शन नाही मिळालं. मला स्वतःच्या मूल्यांची विसंगत असणारं काम करावं लागलं. ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनी म्हणा, घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे माझी इच्छा असून सुद्धा मला घराबाहेर पडून नोकरी किंवा कुठलंही काम करता नाही आलं. मला माझं करिअर नाही बनवता आलं. मला माझा कुठलाच व्यवसाय बनवता नाही आला. माझ्या अखंड इच्छा असून सुद्धा मला काहीच करता आलं नाही. असं असलं तरी या सगळ्या प्रकारच्या व्यथांचा, टेन्शन, प्रेशर, गिल्ट, या सगळ्या निगेटिव्हिटीचा मी आज संपूर्णपणे स्वीकार करतो आणि एकूणच झालेल्या या सगळ्या परिस्थितीची मी जबाबदारी घेतो. एकूणच मी स्वतःला या दुःखाच्या, त्रासाच्या परिस्थितीतून मुक्त करतोय. या दुःखातून नष्ट होण्यासाठी रिपीट आफ्टर मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता बॅग भरताना जो आनंद झाला होता, जी एक्साइटमेंट होती ना, ते म्हणजे आपण दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेल्या त्या करिअरच्या गोष्टी. त्या सगळ्या गोष्टी आठवा ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो. दुसऱ्या कॉलम मधल्या गोष्टी. आता आपण त्या सगळ्या गोष्टींना अॅक्नॉलेज करणार आहोत. चेहऱ्यावर एक छानसं हसू येऊ द्या. माझ्या मागे म्हणा, मला जे काम आवडतं तेच काम मी करतोय. मला स्वतःच्या मूल्यांची सुसंगत भूमिका निभावायला आवडते. विद्यार्थ्यांना शिकवणं, क्लायंट्सना मदत करणं, टीमला मार्गदर्शन करणं,
यामुळे माझ्यावर सकारात्मक परिणाम घडत आहेत आणि याचा मला खूप मनापासून आनंद होतोय. मला मनासारखं शिक्षण मिळालं, नोकरी मिळाली, काम मिळालं म्हणून मी खूप खुश आहे. सगळ्या हाऊसवाईफ्सने म्हणा की घर सांभाळणं हे काम सोपं नाही. हे अत्यंत चॅलेंजिंग काम आहे आणि ते मी अतिशय चोखपणे पार पडते याचा मला मनापासून आनंद होतोय. हाच आनंद द्विगुणित इनफॅक्ट 100 पटीने वाढण्यासाठी माझ्याबरोबर होपोनोपोनोची प्रार्थना रिपीट करा. So repeat after me. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता पर्वताच्या पायथ्याशी आपण जेव्हा उभे होतो ना, तेव्हाच तुम्ही तुमचं ध्येय निश्चित केलं होतं की आज मी या पर्वताच्या शिखरावर पोहोचणारच. जेवढ्या जिद्दीने तुम्ही तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेलं ना, ते तिसऱ्या कॉलम मध्ये तुमची ध्येय आठवा, जिद्द आठवा. जेव्हा तुम्ही पर्वताच्या खाली उभे होतात तेवढ्याच जिद्दीने आपण ही ध्येय आता डोळ्यासमोर आणणार. ही सगळी ध्येय पूर्ण करण्याची ताकद माझ्यात आहे. माझ्या मागे रिपीट करा, तो आत्मविश्वास माझ्यात आहे, ती जिद्द माझ्यात आहे. माझ्या ध्येयाला योग्य ते खत पाणी, सूर्यकिरण, आजूबाजूची परिस्थिती खूप पोषक होणार आहे आणि तो माझ्या इच्छेचा मोठा वटवृक्ष होणार आहे. आता मी माझ्या ध्येयांचा आदर करतो, मी योग्य त्या मार्गावर आहे, मी माझ्या क्षमतेवर संपूर्ण विश्वास ठेवतोय. ही सगळी ध्येय पूर्ण होण्यासाठी रिपीट आफ्टर मी. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you.
I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता जेव्हा आपण पर्यावरण करत होतो, पर्वतारोहण ट्रेकिंग करताना कधी कधी पायाखाली वेगवेगळे दगड येत होते, काटेरी वाट होती, कधी वाट वळणाची होती तर कधी एकूणच खूप चढाची होती. पण आपण सगळेच जण या सगळ्या अडचणींना पार करून त्या पर्वताच्या शिखरावर पोहोचलो. ही एकूणच आलेल्या अडचणी, ही वळणदार वाट, पायाला लागलेले दगड म्हणजे चौथ्या कॉलम मध्ये येणारे अडथळे, जसं की लॅक ऑफ कॉन्फिडन्स किंवा स्पष्ट ध्येयाचा अभाव किंवा स्वतःचा कंटाळा, आळस, ही सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा, लॅक ऑफ कॉन्फिडन्स असू दे, स्पष्ट ध्येयाचा अभाव असू दे, किंवा माझा स्वतःच्या क्षमतेवर विश्वासच नाहीये, मला योग्य गाईडच मिळत नाहीये, मला मेंटर मिळत नाहीये, मला बदलत्या तंत्रज्ञानाला मी अडॉप्ट करू शकत नाहीये, किंवा खूप टॉक्सिक वर्क कल्चर, आर्थिक अस्थिरता, नवीन चॅलेंजेस घेण्याची मला मनातून जर भीती वाटत असेल, कुटुंबाकडून सपोर्ट नाहीये मी काही नवीन करायला गेलो तर, असे हे सगळे अडथळे जे काही आता मी घेतले किंवा तुमचे काही वैयक्तिक असतील तर ते डोळ्यासमोर आणा आणि म्हणा की या सगळ्याचा मी स्वीकार करतोय, या सगळ्या अडथळ्यांना मी मान्य करतोय, याची जबाबदारी घेतोय, आणि ही सगळी ऑब्स्टॅकल्स मुळे माझ्या मनात जी निगेटिव्हिटी आहे ना, की मी हे करू शकत नाही किंवा काहीही कुठल्याही प्रकारचे टॉक्सिक विचार असतील तर ते मी आज माझ्या मनातून संपूर्णपणे मुक्त करतोय. या अडथळ्यांना पार करून जाण्याची हिंमत आता माझ्यात आहे. या हिमतीनेच ऑब्स्टॅकलला आपण पार करून ध्येयाने, आनंदाने, एकदम आपल्या आनंदाने आपण आपल्या ध्येयाकडे कूच करणार आहोत. या सो फॉर दॅट repeat after me. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता या पर्वतावर चढताना काही सरळ वाटा आल्या, थोडेसे छोटेसे उतार आले. ती म्हणजे तुमच्या 5व्या कॉलम मध्ये लिहिलेल्या गोष्टी, तुमचे स्ट्रॉंग सपोर्टची लिस्ट, ज्याच्यामध्ये तुमचे गुरु असू शकतात, तुमचे मेंटर्स असू शकतात, तुमचे चांगले गुण असू शकतात, तुमचा आत्मविश्वास, तुमचा पेशन्स, जे काही लिहिलं असेल ते डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा, माझ्या धैर्याला, माझ्या चिकाटीला मनापासून धन्यवाद. त्यांनी मला अनेक आयुष्याच्या अडथळ्यातून पुढे नेलंय. माझ्या आत्मविश्वासामुळे मी स्वतःवर विश्वास ठेवू शकलो, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या सर्जनशीलतेमुळे मला नव्या दिशा मिळाल्या, मी मनापासून आभारी आहे त्यांचा. माझ्या शांततेने मला गोंधळात सुद्धा स्थिर राहायला शिकवलंय, त्यासाठी मी स्वतःचे आभार मानतोय. माझ्या कुटुंबाच्या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मी कृतज्ञ आहे. त्यांनी मला उभं राहायला मदत केली. माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे माझी सगळी कामं नीट होऊ शकली. माझ्या मार्गदर्शकांनी दिलेल्या दिशेमुळे माझं ध्येय
मी ओळखू शकलो मी त्यांचा ऋणी आहे. आता आपले दोन्ही हात आपल्या छातीवर टच करा. असा विचार करा की हे दोन्ही हात एक प्रचंड मोठं शक्तिशाली मॅग्नेट आहे. हे मॅग्नेट आपल्या शरीरातील, आपल्या मनातील उरली सुरलेली जी काही निगेटिव्हिटी आहे ती खेचून घेत आहेत. ही मॅग्नेटनी उरली सुरलेली निगेटिव्हिटी, टेन्शन, प्रेशर सगळं खेचून घेतलंय मॅग्नेटकडे आणि दोन्ही हात आपले जड झालेत. तेव्हा आता दोन्ही हात छातीवरून काढा आणि एकमेकांवर जोरात रब करा, एनर्जी जनरेट करा आणि असं इमॅजिन करा की ही सगळी निगेटिव्हिटी मी युनिव्हर्स मध्ये रिलीज करून टाकतोय. ही सगळी निगेटिव्हिटी मी शरीरामध्ये आपल्या काढलेली आणि ही संपूर्ण युनिव्हर्स मध्ये नष्ट होऊन जाते, नष्ट होऊन जाते, नष्ट होऊन जाते. जस्ट स्टॉप रबिंग युअर हँड्स अँड रिलॅक्स. तुम्ही आता सगळ्या ताणतणावापासून मुक्त झाले आहात. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटायला लागलंय, शांत वाटायला लागलंय. आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडेंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल, आय एम व्हेरी पॉवरफुल. मी एक पैशाचं स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. मला समृद्धी मिळालेली आहे. समृद्धी म्हणजे काय हो? समृद्धी म्हणजे निरोगी आरोग्य, एक निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता माझं मन, माझं शरीर, माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आलंय. मला खूप शांत वाटतंय. तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहात. तुम्हाला पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यावर जसा आनंद झाला होता ना, तसाच आनंद या क्षणी आत्ता होत आहे. बघा, तुम्हाला तुमच्या आवडीचं काम करायला मिळालंय. तुमच्या स्वतःच्या मूल्यांची सुसंगत भूमिका निभावता येते. तुमचा आत्मविश्वास कितीतरी वाढला आहे. तुमचे निर्णय तुम्ही स्वतःच घेत आहात. तुमच्या कामाची खूप प्रशंसा होते. तुम्हाला योग्य तो मोबदला मिळतोय. तुमचं वर्क लाईफ बॅलन्स एकदम बॅलन्स झालंय. तुम्हाला कामात समाधान मिळतंय. तुमचं वैयक्तिक जीवनात तुम्हाला पूर्ण शांती मिळते. तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकदम छान झालेलं आहे. तुमची सगळी ध्येय, तुमची सगळी स्वप्न साकार झालेली आहेत. आता पुढील 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही या यशाच्या शिखरावरची ही शांतता, हा आनंद, हे समाधान, हा आत्मविश्वास अनुभवा. ऑल राईट, व्हेरी गुड. दोन्ही हात एकमेकांवर रब करा, जोरात एनर्जी जनरेट करा. जस्ट फील फॉर अ सेकंड, फॉर अ व्हाईल. ओके, ती तुमच्या डोळ्यांना स्पर्श करा. दोन्ही हात कपाळावर स्पर्श करा, गालावर फिरवा, संपूर्ण चेहऱ्यावर हात फिरवा
आणि हळूहळू तुमचे डोळे उघडा. आपल्या बाजूला घेतलेल्या पाण्याचा ग्लास किंवा बॉटल जे काही असेल त्याच्यातून सुपरचार्ज झालेलं पाणी प्या. So great. So that comes to the end of the career part of Ho'oponopono. Okay. So anybody wants to say anything? Otherwise, we call for the see you tomorrow then in that case. कोणाला बोलायचंय काही? Okay, Sanyajit saying thank you very much as usual for packed session. Okay, no problem. Thanks, Sanyajit. Thanks. Okay, thanks, Anilji. Thanks, Prima, and thanks, Anilji. So see you tomorrow, 9:45. Thank you everyone for joining. See you tomorrow. Bye bye. Good night, sweet dreams. See you. Bye.